कोलकातामधल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या एका मुलगीला एक ऑफर मिळते की दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये आत्ता ज्या पगारावरती आहे त्याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी तिला मिळणार होती. आणि त्यासाठी ती कोलकाताहून दिल्लीला गेली इंटरव्ह्यूसाठी. आणि जेव्हा ती दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी गेली तेव्हा तिथे इंटरव्ह्यूसाठी खूप आधीपासून खूप लाईन होती. त्यामुळे ती पण आपला नंबर कधी येतो याची वाट बघत होती. आणि तेवढ्यातच तिथे एक शिपाई येतो आणि म्हणतो, मॅडम तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे चहा पाहिजे की कॉफी पाहिजे. मग ती मॅडम त्याच्याकडे बघते आणि म्हणते की तुला काय पसंत आहे. तर ते म्हणते तुम्ही काय सांगा, तुम्हाला जे पाहिजे ते मी बनवून देतो. मग ती म्हणते तुम्ही सगळ्यात जास्त चांगलं काय बनवता, चहा की कॉफी. ते म्हणलं तुम्ही सांगा, त्यानुसार मी ते चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. मग ती म्हणते ठीक आहे, तर माझ्यासाठी एक तुम्ही चहा बनवा आणि तो चहा असं कडक बनवा. आधीच मला टेन्शन आलं इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारतील काय नाही, त्यामुळे तुम्ही चहा कडक बनवा. मग थोड्या वेळानंतर तो शिपाई चहा घेऊन तिथं त्या मुलीपाशी येतो आणि ती मुलगी चहा पिते आणि आपला नंबर कधी येतो आहे याची ती वाट बघत बसलेली असते. आणि तिचा चहा पिऊन संपतो आणि तेवढ्यातच तिला तिथं खुर्चीवर बसल्या तिला झोप लागते. आणि तिला समजतच नाही की तिला कधी झोप लागते. ती शुद्धीत येते तेव्हा ती एका रूममध्ये असते आणि त्या रूममध्ये तिच्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती बसलेला असतो. त्याच्या अंगावर एकसुद्धा कपडा नसतो आणि तिच्या स्वतःच्या अंगावर देखील एकसुद्धा कपडा त्यावेळेला नसतो. आणि तो वयस्कर व्यक्ती तिच्या शरीराशी खेळण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्या मुलगीच्या अंगामध्ये एवढा त्राण नसतो की ती मोठ्याने ओरडू शकेल किंवा कोणाला मदतीला बोलवू शकेल किंवा त्याचा विरोध करू शकेल. आणि असंच तो वयस्कर व्यक्ती त्याचं काम आटोपून तो तिथून निघून जातो. त्यानंतर आणखी एक व्यक्ती येतो आणि तो गेल्यानंतर आणखी एक व्यक्ती, आणि असे बरेच व्यक्ती तिथे येत जा करतात. जवळजवळ ती 15 व्यक्ती मोजू शकते. त्याच्यापुढे ती मोजणंच विसरून जाते. असे एवढे अनगिनत व्यक्ती तिथे येत असतात. तिच्या खोलीमध्ये बरेच लोक ये जा करत असतात आणि तिच्यावरती अतिप्रसंग करत असतात. आणि ती मुलगी आपल्या जीवांच्या आतंकाने सांगत असते की तिला भूक लागलेली असते, मला खायला द्या किंवा प्यायला द्या. पण तिथे कोणीही ऐकून काही घेत नाही. मग तिला जेवण पाणी कोणीच देत नाही. त्यावरती म्हणते की मला हे जेवण पाणी पण राहून दे, फक्त मला अंग झाकण्यासाठी पुरते कपडे तरी द्या. तरीही तिचं कोण तिथे ऐकून घेत नाही. आणि ती मुलगी ज्या कोठ्यामध्ये असते, कोठा असतो तो वेश्या व्यवसाय करणारा, तिथे तिच्यावरती 24 तास नजर ठेवलेली असते. कारण ती एकच मुलगी अशी असते त्या कोठ्यावरती की ती पळून जाण्याचा प्रयत्न करू शकत असते. त्यामुळे तिच्यावर 24 तास सगळ्यांची नजर असते आणि तिला तिथून बाहेर एक क्षणासाठी सुद्धा कोणी जाऊ देत नव्हतं. आणि एके दिवशी जेव्हा ती मुलगी तिथून त्या कचाट्यातून बाहेर सुटते आणि तिच्या म्हणजे ती जिथं राहत होती तिथल्या व्यक्ती सगळ्यांना समजते की ह्या मुलगीसोबत काय घडले, किंवा आजूबाजूच्या इलाक्याला समजते की ह्या मुलगीसोबत असं काय घटना घडली, म्हणजे हिला एका व्यक्तीने फसवून तिच्यासोबत असे कृत्य केले. हे जेव्हा लोकांना समजतं डोळ्यातून देखील अश्रू येतात. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर कोलकातामध्ये राहणारी एक मुलगी, तिचं नाव राणी हे नाव काल्पनिक आहे. दिल्लीच्या GB रोडमधून कोटा नंबर 68 वरून एक व्यक्ती तिथून बाहेर येतो आणि आपल्या घराकडे जाण्यासाठी निघतो. आणि तेव्हा कोलकातामधील एका व्यक्तीला तो फोन लावतो. आणि फोनवरती बोलतो की हॅलो, की तुम्ही राणीचे भाऊ बोलत आहात का. तेव्हा तो फोनवरील माणूस म्हणतो की हां मी राणीचा भाऊच बोलतो आहे. तो सांगतो की तुमची बहीण राणी दिल्लीमधील कोटा नंबर 68मध्ये कैद आहे आणि तिने मला हा मॅसेज सांगितला आहे की तुम्हाला फोन करून सांगण्यासाठी. तेव्हा तो राणीचा भाऊ म्हणतो की तुम्हाला कसं काय माहीत. तेव्हा तो म्हणतो की मी पण कित्येक वेळा त्या कोट्यावरती जाऊन राणीला भेटलो आहे आणि त्याच्यासाठी मी शर्मिंदा आहे असं म्हणतो तो. आणि तो म्हणतो की मी माझी नाव वगैरे काय सांगू शकत नाही. हा राणीने तुम्हाला एक मेसेज द्यायला सांगितला होता, तो मी सांगितला. आणि त्यानंतर तो फोन कट करतो. इकडे कोलकातामध्ये राणीचा भाऊ आपल्या घरच्यांना सांगतो की आपल्या राणीचा पत्ता लागला आहे आणि ती दिल्लीमध्ये एका कोट्यामध्ये कैद आहे आणि तिला वाचवण्यासाठी मला तिकडे जावं लागणार, अशी तो घरच्यांना सगळ्यांना सांगतो आणि दिल्लीसाठी निघून येतो. तो दिल्लीमध्ये येतो आणि त्याला ज्याने फोन केला होता त्या व्यक्तीला तो परत फोन करतो आणि त्याला म्हणतो की मला एकदा प्रत्यक्षात येऊन भेटा आणि माझी मदत करा. त्यावरती तो व्यक्ती म्हणतो की नाही, मी तुम्हाला भेटू शकणार नाही आणि मला काय तुम्ही याच्यामध्ये खेचू नका.
त्यावरती राणीचा भाऊ म्हणतो की कृपा करा प्लीज प्लीज, असं विनंती करतो की एकदाच काही मिनटासाठीच तुम्ही मला भेटा आणि त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. असं म्हणल्यानंतर तो व्यक्ती देखील भेटण्यासाठी तयार होतो आणि हा राणीचा भाव आणि तो व्यक्ती एका ठिकाणी भेटतात. मग तो जो कस्टमर बनून गेलेला व्यक्ती असतो तो राणीच्या भावाला सगळी हकीकत तिथली सांगतो की तुम्ही सर्व तयारीनिशी तिथे जा, नाहीतर तुम्ही देखील त्यामध्ये फसू शकता आणि राणीला कधीच सोडू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही सावधानगिरीने तुमचं जे काम आहे ते करा आणि राणीला सोडवा. राणीचा भाऊ त्या कोट्यावरती स्वतः ग्राहक बनून जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला जर एखाद्या त्या मुलींना भेटायचं असेल तर डायरेक्ट आपण तिथे जाऊ शकत नाही. त्यासाठी आधी त्या मॅनेजरशी बोलून मग आपल्याला जावं लागतं. मग तो मॅनेजरपाशी गेला, तिथे सगळी बोलला आणि मग त्याला मुली दाखवण्यात आल्या. तो प्रत्येक मुलीला रिजेक्ट करत होता. कुणालाही तो पसंत करत नव्हता, सगळ्यांना रिजेक्टच करत होता. त्यानंतर मग त्यातला एक व्यक्ती म्हणतो की अहो मॅडम, तो आपल्याकडे एक राणी आहे, तिला आपण यांच्यासाठी दाखवू शकतो. मग दुसरा व्यक्ती म्हणतो अहो राणीची तर खूप डिमांड आहे आणि ते आत्ता सध्या पण एका कस्टमरसोबत आहे, आपण तिला कसं काय देऊ शकतो. मग त्यावरती राणीचा भाऊ म्हणतो की हां मला चालेल, तर ह्या मुलगीची एवढी जर डिमांड असेल तर मी त्याच्यासाठी वाट पाहण्यासाठी तयार आहे आणि मला तिलाच भेटायचं आहे. त्यामुळे तो तिची वाट बघत थांबतो. त्यानंतर राणी त्या कस्टमरसोबत बाहेर येते आणि तिच्या आणि तिच्या भावाची सामनासामनी होते. त्यावेळी राणीला तिच्या भावाला बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि राणी काहीतरी बोलणार एवढ्यातच तो मुलगा म्हणतो की हां मला हीच मुलगी पाहिजे. आणि त्यानंतर ते दोघेही त्या कोट्याच्या एका रूममध्ये जातात आणि दोघेही बहीण भाऊ खूप दिवसानंतर भेटल्यामुळे खूप हुंदके देऊन रडू लागतात आणि आपल्या हुंदक्यांचा आवाज बाहेर कोणाला जाऊ नये आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून ते एकमेकाची तोंड देखील दाबून धरतात आणि स्वतःला सावरत ते शांत होतात आणि म्हणतात की आता आपली सत्यता कोणाला बाहेर समजायला नको, म्हणून ते दोघेही शांत होतात आणि ते बोलू लागतात. आणि त्यानंतर त्या कोट्यात म्हणजे त्या रूममध्ये जाण्याची जी ठराविक वेळ असतो तो निघून जातो आणि त्यामुळे तिथले जे मॅनेजर असतात ते दारावरती थाप मारतात आणि बाहेरून आवाज देतात की तुम्ही लवकर बाहेर या, तुमची समयसीमा संपलेली आहे आणि तुम्ही बाहेर या, नाहीतर तुम्हाला जर आणखी आत बसायचं असेल तर तुम्हाला अजून थोडे पैसे पे करावे लागतील. त्यावरती तो राणीचा भाऊ म्हणतो की चालेल, मला आणखी पैसे द्यायला लागले तर चालतील, पण मला अजून थोडा वेळ इथे थांबायचं आहे. त्यावरती ते मॅनेजर तिथून निघून जातो आणि ह्यांची बातचीत सुरू होते. भाऊ सगळा तिथला अंदाज घेतो आणि मग निघून जातो आणि परत दुसऱ्या दिवशी ग्राहक बनून आणि परत जातो आणि मला देखील राणीलाच भेटायचं आहे अशी तो डिमांड करतो. दुसऱ्या वेळी जेव्हा राणीचा भाऊ ग्राहक बनून राणीला भेटण्यासाठी जातो तेव्हा राणी सर्व त्याची हकीकत सांगू लागते की ती कोलकातामधून इथेपर्यंत कशी आली तेव्हा ती सांगते की मी ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होते तिथे माझी एक ज्योती नावाची मैत्रीण आहे आणि ती ज्योती नावाची मैत्रीण तिने सांगितलं की तिला खूप चांगली ऑफर आली होती आणि तिला तिच्या कुटुंबामुळे हा जॉब सोडता येत नाही आणि तिकडे जाता येत नाही. त्यामुळे आता सध्या जिथे ती काम करत होती MNC कंपनीत तिथे तिला 30,000 पगार होता आणि जो दिल्लीमधील जो आता ऑफर आली होती त्याला 1 लाखापासून सुरुवात होती. त्यामुळे राणीला देखील वाटतं की ज्योती तर जाऊ शकत नाही तिथे, तर मी तर सध्या जाऊ शकतो. त्यामुळे ज्योतीनं तिला ही ऑफर सांगितली होती आणि त्या ज्योतीच्या सांगण्यावरून ती दिल्लीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि तिथे इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर तिला पुढे काय वाढून ठेवले ते माहीतच नव्हतं आणि ती इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर ती या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या ट्रॅपमध्ये सापडते आणि जेव्हा ती कोट्यावरती असते तेव्हा एक ग्राहक सतत तिला भेटण्यासाठी येत असतो आणि जेव्हा त्यांची एक अर्ध्या वेळा त्यांची भेट होते तेव्हा राणी त्या कस्टमरला सांगते की तुम्ही प्लीज माझ्या भावाला माझा एक मेसेज देऊ शकता का, तुम्ही जर त्या माझ्या भावाला मेसेज दिला तर मी इथून बाहेर पडू शकेन आणि तुमची खूप मदत होईल. त्यावरती तो माणूस म्हणतो की नाही मी असलं काय करू शकत नाही, जर या कोटेवाल्या माणसांना समजलं की मी तुझी मदत केली आहे तर ते मला जिवंत सोडणार नाही. त्यावरती ती राणी खूप दयावया करत असते किंवा रडत असते. त्यावरती त्याला मग दया येते आणि मग तो तयार होतो की मी ठीक आहे म्हणतो, मी फोन लावतो. त्यानंतर मग तो तिच्या भावाला फोन लावतो.
दुसऱ्यांदा देखील राणीचा भाऊ कस्टमर बनून तिथे जातो आणि राणीसोबत भेटतो आणि राणीला विचारतो की राणी, आपण आता ह्यामधून कसा मार्ग काढायचा आणि ह्यातून आपण कसं बाहेर पडायचं, आपण त्यावरती ते सोचविचार करत असतात. तेव्हा राणी सांगते की तुला सगळ्यात आधी महिला आयोग असतं, जे महिलांचे रक्षण करतात, त्यातील एक मोठे अधिकारी आहेत, त्यांच्याशी तुला संपर्क साधावा लागेल. त्यांचं नाव स्वाती म्हणून काहीतरी असं आहे आणि त्यांच्याशी तू संपर्क साध आणि ते तुझी मदत करू शकतील. त्यावरती तो तिथून कोट्यातून बाहेर पडतो आणि महिला आयोगाकडे जातो. तेव्हा तिथे महिला आयोगाच्यामध्ये ते मुख्य अधिकारी तिथे नसतात. त्यावेळी त्यांचे कोणत्या असिस्टंट वगैरे असतात. त्यांचं नाव किरण नेगी असं असतं. त्यावेळी ते किरण नेगीला सगळी हकीकत सांगतात आणि त्यावरती किरण नेगी आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन लावून सांगते की ही कोटा नंबर 68मध्ये अशी एक मुलगी कैद आहे आणि तिला आपल्याला सोडवायला पाहिजे आणि तिचा भाऊ आता माझ्यासमोर हजर आहे आणि तो स्वतः तिथे जाऊन आपल्या बहिणीसोबत बोलून आला आहे. त्यामुळे ही घटना एकदम सत्य आहे. त्यामुळे आपण लवकर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. त्यावरती त्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावतात आणि असं सांगतात की आपल्याला ह्या मुलगीला आपण काय पण करून सोडवलंच पाहिजे. त्यासं पोलीस सापळार असतात आणि राणीच्या भावाला परत ग्राहक म्हणून तिथे पाठवतात आणि त्याला सांगतात की जोपर्यंत तू जास्त वेळ तिथं राणीसोबतच त्या खोलीमध्ये थांब, जोपर्यंत आम्ही तिथे येत नाही तोपर्यंत तुला तिथे थांबावंच लागणार. तशा ठरल्या पद्धतीने ते सगळे जातात. राणीचा भाऊ देखील त्या खोलीमध्ये जातो आणि ठरल्याप्रमाणे पोलीस शोजपर्यंत त्या खोलीमध्येच असतो आणि जेव्हा पोलिसांची धाड पडते तेव्हा ते दोघंही बहीण भाऊ त्या खोलीमधून बाहेर येतात आणि अशा पद्धतीने त्यांची सुटका होते.